तर नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहेत इंग्लिश बालभारती स्टँडर्ड 3चं न्यू एडिशन. तर 1.3 आपण करणार आहेत. द सीड युनिट 1चा 1.3 द सीड आपण करणार आहेत. तर आपण इथून पहिले रीड करून तुम्हाला वर्ड टू वर्ड एक्सप्लेन करणार आहे मी. त्याआधी आपण डू यू नो बघूया काय. द नेम्स ऑफ सीड्स. सीड्स म्हणजे बी. तर तुम्हाला नेम्स सांगायचे आहेत. सीड्सचे व्हॅरियस टाइप्सचे असतात, ते भरपूर टाइपचे असतात. तर तुम्ही सांगू शकता, जसं की मस्टर्ड असे टाइप्स तुम्ही सांगू शकता. ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे डू यू नो तुम्हाला ते विचारलंय, तुम्ही ते करून बघा. तुम्हाला कोणते-कोणते माहिती आहेत ना, कमेंटमध्ये सांगा. नाही समजलं तर मी सांगेलच. जसं की एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला मस्टर्ड आणि व्हेन डू द सीड्स ग्रो. दुसरं आहे व्हेन डू द सीड्स ग्रो. सीड्स कधी वाढतात? जेव्हा त्यांना ते गोष्टी भेटतात. काय-काय भेटतं त्यांना? वॉटर, एअर, सनलाईट आणि सॉइल हे त्यांना पाहिजे असतं ग्रो होण्यासाठी, तेव्हा सीड्स वाढतात. सीड्स ग्रो व्हेन दे गेट एअर, वॉटर, सनलाईट अँड सॉइल. आता इथे लिसन अँड सिंग. तर चला आपण सुरू करूया. अ सीड सो स्मॉल बिनीथ अ ग्राउंड. सीड म्हणजेच बी कशी असते? स्मॉल, खाली. बिनीथ म्हणजे खाली, अ ग्राउंड, ग्राउंडच्या काय खाली असते सीड, एकदम छोटी. आणि काय होते? बिकम्स अ ट्री दॅट स्ट्रॉंग अँड साऊंड. आणि काय बनते? एक ट्री, एक झाड बनते नंतर. ते कसं असतं? स्ट्रॉंग अँड साऊंड म्हणजे एक खूप मजबूत असं होतं ते ट्री, म्हणजेच झाड. इट ड्रिंक्स द रेन अँड फील्स द सन. बी म्हणजे इट म्हणजे काय? बी काय पिते? ड्रिंक्स द रेन, पावसाचं पाणी पिते, असं बोललं गेलं इथं. आणि फील्स द रेन, सॉरी, फील्स द सन म्हणजे सूर्यप्रकाशाचा अनुभव घेते. सूर्यप्रकाशचा अनुभव घेते म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तो घेते, अनुभव घेते आणि पावसाचं पाणी पिते. पावसाचे पाणी पिते आणि सूर्यप्रकाशाचा अनुभव घेते. आणि इथं काय दिलंय? अँड सून इट्स लाईफ हॅज जस्ट बिगन. अँड सून इट्स लाईफ हॅज जस्ट बिगन म्हणजेच लवकरच त्याचे जीवन सुरू होते. कोणाचे? सीड्सचे. ते बीचे जीवन लवकरच सुरू होते अशा प्रकारे. इट सेंड्स इट्स रूट्स सो डीप अँड टाईट. ते काय करते? झाड काय करते? झाड बनते ना नंतर, मग सीड्स नंतर. म्हणजे काय करते? त्याचे रूट्स म्हणजे जे मूळ आहे ते पसरवते डीप, खोलपर्यंत. आणि टाईट काय करते? सेंड्स इट्स रूट्स सो डीप, एकदम खोल, आणि टाईट म्हणजेच घट्ट. का? टू होल्ड इट इट फिर्म बोथ डे अँड नाईट. का पसरवते? असं का करते ते? टू होल्ड म्हणजे धरून ठेवायला झाडाला. कसं? बोथ डे अँड नाईट, धरून ठेवायला ते काय करते? पसरवते. नंतर बघूया. द लीव्स गो ग्रीन, द ब्रांचेस स्प्रेड. द लीव्स गो ग्रीन म्हणजे नंतर ते लीव्स म्हणजे पानं काय होतात? पानं काय होतात? ग्रीन होतात, म्हणजे हिरवी कलरची होतात. आणि ब्रांचेस म्हणजे फांद्या वाढतात, स्प्रेड होतात. द बर्ड्स मेक नेस्ट अबो माय हेड. द बर्ड्स मेक नेस्ट अबो माय हेड. आता बघू इथं बर्ड्स म्हणजे काय? पक्षी. काय करतात? मेक म्हणजे घर, नेस्ट आहे. नेस्ट म्हणजे काय? घरटे बांधतात. द बर्ड्स मेक नेस्ट अबो माय हेड म्हणजे याचा अर्थ असा आहे की पक्षी झाडाच्या वरच्या फांद्यावर काय बांधतात? घरटे बांधतात. तर बघूया. द ट्री गिव्ह शेड. द ट्री गिव्ह शेड. ट्री म्हणजे झाड. काय देते? गिव्ह काय देते? शेड. शेड म्हणजे सावली देते. अँड द फ्लावर्स ब्लूम. ब्लूम म्हणजे काय होतात? फुलतात. याचा पूर्ण अर्थ असा आहे की झाड सावली देते आणि फुले फुलतात. इट फिल्स द एअर विथ स्वीट परफ्यूम. आणि इट काय करतं? म्हणजे झाड काय करतं? फिल्स करतं एअरला, म्हणजे हव्यासोबत काय होतं? फिल्स द एअर म्हणजे भरते. फिल्स म्हणजे भरते. एअर म्हणजे हवा. विथ स्वीट परफ्यूम म्हणजे सुगंध. म्हणजे हे ते हवेत गोड सुगंध पसरवते, भरते, असं तुम्ही याचा अर्थ समजू शकता. फ्रॉम टायनी सीड टू जियांट ट्री. फ्रॉम टायनी सीड म्हणजे छोट्या, एकदम एकदम छोट्या छोट्या सीड, एकदम छोट्या छोट्या बी पासून काय बनतो? जियांट म्हणजे विशाल असा मोठा झाड. व्हॉट वंडरस थिंग अ सीड कॅन बी. वंडरस म्हणजे अद्भुत गोष्ट काय करतो? हा सीड करतो. बी म्हणजे किती छोटा असतो तो सीड, आणि त्यानंतर तो किती मोठा एक ट्री बनतो. इथे तुम्हाला तेच दाखवलं. हे बिक्षांचं दाखवलंय बघा, घरटे ते पण इथे दाखवले बघा. म्हणजे किती छोटा असा बी असतो, पण तो किती मोठा ट्री बनतो, हेच होतं इथं. आणि इथं रीड अँड लर्न तुम्ही करू शकता. बिनीथ म्हणजे अंडर म्हणजेच खाली. स्ट्रॉंग अँड साऊंड म्हणजेच हेल्दी अँड फिर्म. रूट्स म्हणजेच काय? पार्ट्स ऑफ द प्लांट दॅट ग्रो द अंडरग्राउंड
फ्रुट्स म्हणजे तुम्हाला सांगितलं मूळ मी झाडाचा. ब्लूम म्हणजे अ पिरियड ऑफ फ्लॉवरिंग म्हणजे फुलतात फुलते ब्लूम. वॉन्डरस म्हणजे वंडरफुल. तर जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला याचे आन्सर्स पाहिजे असतील तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणेल. कमेंट करून मला सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.